नमस्कार, मी मयुरेश कडव आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत आणि सुरुवातीला बातमी आहे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळातली। बांगलादेशात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बीएनपी पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे। तारिक रहमान यांच्या नेतृत्वात बीएनपीने तब्बल 17 वर्षांनंतर बांगलादेशात पुनरागमन केलंय। बीएनपीने 200 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत। बांगलादेशात बीएनपीची जोरदार मुसंडी। सतरा वर्षांनंतर तारिक रहमान यांचं पुनरागमन। बीएनपीच्या यशामुळे जमात बॅकफुटवर। सत्ताधाऱ्यांविरोधातला वाढता असंतोष, बिघडलेली राजकीय स्थिती अशा अस्थिर वातावरणात अखेर बांगलादेशात पुन्हा एकदा बीएनपीची जबरदस्त एंट्री झाली आहे। बांगलादेशात पार पडलेल्या 13व्या संसदीय निवडणुकीत बांगलादेश नॅशनल पार्टीने जोरदार कमबॅक केलाय। तब्बल 17 वर्षांनंतर मायदेशी परतलेल्या तारिक रहमान यांनी ढाका आणि बोगुरा या दोन्ही मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवलाय। आता तारिक रहमान यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय। ते पंतप्रधान बनण्याच्या अगदी जवळ पोहोचलेत। ढाका मतदारसंघात तारिक रहमान यांनी जमाते इस्लामीच्या खलीकुज्जमान यांचा पराभव केला, तर बोगरा या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात त्यांनी जमातच्याच मोहम्मद अब्दुल रहमान यांचाही पराभव केलाय। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात पहिल्यांदाच निवडणूक झाली आहे। मधल्या काळात बांगलादेशात प्रचंड अस्थिरता पाहायला मिळाली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांचं सरकार कोसळलं। त्यांना देशातून पळ काढावा लागला। दुसरीकडे कट्टरतावाद्यांनी हिंदूंच्या हत्या घडवून आणल्या। हिंदूंची धार्मिक स्थळं तोडण्यात आली। त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं। या निवडणुकीत शेख हसीना यांचा अवामी लीग पक्ष मैदानाबाहेर होता। त्यामुळे मुख्य लढत बीएनपी आणि जमाते इस्लामी यांच्यातच पाहायला मिळाली। एकूण 299 जागा होत्या। एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली होती, तर उर्वरित 298 जागांपैकी बीएनपीला 209 जागांवर यश मिळालंय, तर जमाते इस्लामी पक्षाचे 68 उमेदवार विजयी झालेत। या विजयामुळे तारिक रहमान यांचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झालाय। या मतदानासोबतच जुलै नॅशनल चार्टरवर सार्वमत देखील घेण्यात आलं। त्यामुळे नवीन सरकारला संविधानात मोठे बदल करण्याचे अधिकार मिळू शकतात। बीएनपी सत्तेत आल्यानंतर भारतावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो ते देखील पाहूया। बांगलादेशात बीएनपी सत्तेत आल्यामुळे त्या ठिकाणी स्थिर सरकार स्थापन होऊन देशातली अस्थिरता संपुष्टात येईल। भारताला एका स्थिर प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळेल। त्यामुळे ईशान्येकडील राज्यांच्या सुरक्षिततेसाठी चर्चेतून मार्ग काढणं सोपं होईल। दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सामोपचाराने सुटण्यास मदत होऊ शकते। बीएनपीचा पाकिस्तान आणि चीनकडे वाढलेला कल भारताच्या सीमा सुरक्षिततेसाठी डोकेदुखी ठरू शकतो। बीएनपीने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी लावून धरली आहे। हे प्रकरण भारत आणि बांगलादेश संबंधांमधल्या तणावाचा मुद्दा ठरू शकतं। सध्याच्या घडीला बांगलादेशात एक स्थिर आणि विश्वासार्ह सरकार स्थापित होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। बीएनपीचा कल जरी चीन आणि पाकिस्तानकडे असला तरी भारत बांगलादेश यांच्यात असलेले मैत्रीपूर्ण संबंध टिकवायचे असतील तर दोन्ही देशातल्या सत्ताधाऱ्यांना येत्या काळात मुत्सद्देगिरीचा वापर करून योग्य ते निर्णय घ्यावे लागतील हे निश्चित। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज। आता वळूयात युद्धाच्या बातमीकडे। जग पुन्हा अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे। रशिया आणि अमेरिकेमध्ये अण्वस्त्रांबाबतीत असलेला शेवटचा करार संपुष्टात आलाय। त्यामुळे अण्वस्त्रांबाबतची दोन्ही देशांवरली बंधनं जी आहेत ती संपुष्टात आली आहेत। सध्याची जागतिक स्थिती पाहता अण्वस्त्र स्पर्धा पुन्हा सुरू होण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवलाय। करारातील अटींचं अमेरिकेनं पालन केल्यास या करारातील अटींचं आम्हीही पालन करू असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलंय। मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी करार पुढे सुरू ठेवण्यास नापसंती दर्शवली आहे। आणि
आणि आता बातमी आहे चीनच्या अण्वस्त्र कारस्थानाची। 22 जून 2020 रोजी चीननं गुप्त अणु चाचणी केल्याचा दावा अमेरिकेनं केलाय। गलवानमधील भारतीय आणि चीनी सैन्यात चकमक झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसात चीननं गुप्त अण्वस्त्र चाचणी केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय। अण्वस्त्र मिशनचा जागतिक यंत्रणांना सुगावा लागू नये म्हणून विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। महत्त्वाचं म्हणजे अमेरिका आणि रशियामधील शेवटचा अणुशस्त्र करार 5 फेब्रुवारी रोजी संपलाय। डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही अणु करारासाठी चीनला साथ देण्यास उत्सुक असताना हा आरोप करण्यात आलाय। तर तिकडे रशियानं अमेरिकन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर मोठी कारवाई केली आहे। रशियानं अमेरिकेवर डिजिटल सर्जिकल स्ट्राईक केलाय। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर आता रशियात पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। टेलिग्राम नंतर घेतलेल्या या निर्णयामुळे रशिया आता जागतिक इंटरनेटपासून अलिप्त झालाय। नागरिकांनी केवळ सरकारी ॲपचा वापर करावा हा यामागचा मुख्य उद्देश असून पुतिन सरकारनं सॉव्हरेन इंटरनेट कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे। आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रशियानं नेमकं कशा प्रकारे स्ट्राईक केलंय। सरकारी सोशल मीडिया वापरण्याचे आदेश देण्यात आलेत। अमेरिकन ॲप्सवर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। सॉव्हरेन इंटरनेट कायदा तिथं लागू करण्यात आलाय। रशियामध्ये टॉर ब्राउझर ब्लॉक असेल। नॅशनल डीएनएस सिस्टम अनिवार्य करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय न्यूज वेबसाईट्सवरही निर्बंध लादण्यात आले। व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर त्या ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे। आणि याशिवाय टेलिग्रामवर सुद्धा बंदी असेल। तर बातमी उत्तर कोरियातून। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन यांना त्या कारणामुळे सातत्यानं चर्चेत असतो। मात्र यावेळी किम जोंगच्या क्रूरतेची नाही तर त्याच्या वारसाची चर्चा चांगलीच रंगली आहे। किम जोंगचा वारस कोण असणार यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच किम जोंगनं स्वतःच त्याबद्दल काय संकेत दिलेत पाहूयात। उत्तर कोरियाचा भावी हुकुमशहा ठरला। कोण होणार किम जोंगचा उत्तराधिकारी? किम जोंगची चौथी पिढी लवकरच राजकारणात। किम जोंग उन उत्तर कोरियाचा क्रूर हुकुमशहा। जगात त्याला माथेफिरू हुकुमशहा अशा नावानंही ओळखलं जातं। किम जोंग कधी काय करेल याचा नेम नाही। कधी तो आपल्या अधिकाऱ्यांवर पिसाळलेले कुत्रे सोडतो तर कुणाला सापांच्या विहिरीत ढकलून देतो। अत्यंत निर्दयीपणे शिक्षा देणारा किम जोंग स्वतःच्या सुरक्षेबाबत मात्र कमालीचा सजग आहे। परदेश दौऱ्यातही तो विमान प्रवास टाळतो। त्याच्यासाठी खास कोरियन बनावटीची ट्रेन त्याच्या दिमतीला असते। याच किम जोंगचा पुढचा उत्तराधिकारी कोण असणार याची चर्चा जगाच्या राजकारणात सुरू आहे। त्यावर आता शिक्कामोर्तब झालंय। दक्षिण कोरियाची गुप्तचर संस्था नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसनं दिलेल्या माहितीनुसार किम जू ए हीच किम जोंगची उत्तराधिकारी असेल। किम जू ए बद्दल जगाला फारशी माहिती नाही। ती साधारणतः 13 वर्षांची आहे। नोव्हेंबर 2022 मध्ये एका क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान ती पहिल्यांदा जगासमोर आली होती। तेव्हापासून ती सातत्यानं आपल्या वडिलांसोबत लष्करी परेड, शस्त्रास्त्र चाचण्या आणि मोठ्या सरकारी कार्यक्रमांमध्ये दिसून येते। विशेष म्हणजे अलीकडेच तिने आपल्या वडिलांसोबत बीजिंगचा दौरा करून चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची देखील भेट घेतली होती। किम जू ए केवळ वडिलांसोबत फिरत नाही तर ती आता धोरणात्मक निर्णयांमध्ये देखील आपली मतं मांडू लागली आहे। तिला उत्तर कोरियातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात शक्तिशाली पद मिळालं असल्याचं बोललं जात आहे। जानेवारी 2026 मध्ये तिनं कुमसुसन सन पॅलेसला भेट दिली होती। भविष्यातील हुकुमशहा असण्याचं हे सर्वात मोठं लक्षण मानलं जातं। उत्तर कोरियाची सत्ता नेहमीच किम घराण्याकडे राहिली आहे। किम इल सुंग, त्यानंतर किम जोंग इल, किम जोंग उन आणि आता किम जू ए यांच्या रूपानं या देशात सत्तेची चौथी पिढी सज्ज होतीये। या महिन्याच्या अखेरीस उत्तर कोरियात देशातील सर्वात मोठं राजकीय अधिवेशन आयोजित केलं जाणार आहे। या अधिवेशनात किम जू एला एखादं अधिकृत पद मिळतं का
याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे पाकिस्तानातून. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये मशिदीत नमाज पठण करतानाच भीषण स्फोट झाला. मशिदीत आत्मघातकी हल्ला करण्यात आलाय. यात 69 जणांचा मृत्यू झाला असून 169 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत. हा स्फोट दक्षिण पूर्व इस्लामाबादमधील शहजाद टाउन परिसरातल्या मशिदीत झालाय. शुक्रवारच्या वेळी नमाजावेळी एका आत्मघातकी हल्लेखोरानं मशिदीत प्रवेश करून स्वतःला उडवून दिलं. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्फोटापूर्वी गोळीबार देखील झाला होता. इस्लामिक स्टेट पाकिस्तान प्रांतनं या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतगर्दी है मुल्क के अंदर, बैरूनी ताकतें लड़ रही हैं. इंडिया हमारा असली दुश्मन है, इसराइल हमारा असली दुश्मन है और बाकी ताकतें जो हैं वो सारी लड़ रही हैं हमारे वतन के खिलाफ, हमारे खिलाफ. तो हम आईजी साहब का और डीआईजी साहब का और सारी इंतजामिया का बर वक्त पहुंचे हैं. सारे इंतजाम इन्होंने किए हैं, सारे इंतजाम किए. हम दिल की गहराइयों के साथ ममनून भी हैं, लेकिन यह मुतालबा जरूर करते हैं कि कातिलों को पकड़कर, दहशतगर्दों को पकड़कर, ये खुदकुश हमले करने वालों को पकड़कर उनको कैफरे किरदार तक पहुंचाया जाए. बातमी पाकिस्तानातूनच आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या एका डोळ्याची दृष्टी जवळपास 80% गेली आहे. ही बातमी समजताच त्यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. पाकिस्तानच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे पाहूयात या रिपोर्टमधून. इम्रान खान यांचा उजवा डोळा निकामी. सरकार दुर्लक्ष करत असल्याचा बहिणीचा आरोप. इम्रान खान यांना तुरुंगातच संपवण्याचा कट. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवेनंतर आता त्यांच्या कुटुंबियांनी सरकारवर आणखी एक गंभीर आरोप केलाय. इम्रान खान यांचा उजवा डोळा जवळपास पूर्णपणे निकामी झाला असून या डोळ्याची 85% दृष्टी गेल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलाय. या दाव्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयानं इम्रान खान यांच्या डोळ्यांच्या तपासणीसाठी एक विशेष वैद्यकीय पथक स्थापन करण्याचे आदेश दिलेत. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात इम्रान खान यांच्या तुरुंगातल्या स्थितीबाबत सुनावणी पार पडली. यावेळी सादर करण्यात आलेल्या एका अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार ऑक्टोबर 2025 पर्यंत खान यांची दृष्टी सामान्य होती. मात्र त्यानंतर त्यांना धूसर दिसू लागलं. उपचारांमधील दिरंगाईमुळे ही स्थिती अधिक खालावली. तपासणी दरम्यान डोळ्यात रक्ताची गुठळी झाल्याचं निदान झालं. इंजेक्शनद्वारे उपचार करूनही त्यांची दृष्टी पूर्ववत होऊ शकलेली नाही असा दावा त्यांच्या पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय. पाकिस्तानचे सरन्यायाधीश याह्या आफ्रिदी आणि न्यायमूर्ती शाहिद बिलाल हसन यांच्या खंडपीठानं या प्रकरणावर सुनावणी घेतली. कैद्यांचं आरोग्य ही राज्याची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि त्याला योग्य उपचार मिळणं ही सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी नोंदवलंय. न्यायालयानं केवळ वैद्यकीय उपचारांचेच नव्हे तर इम्रान खान यांना त्यांच्या मुलांशी दूरध्वनीवरून संवाद साधण्याची परवानगी देण्याचे निर्देश देखील दिलेत. वैद्यकीय सुविधेबाबत कैदी समाधानी नसेल तर सरकार योग्य ती पावले उचलेल असंही न्यायालयानं म्हटलंय. इम्रान खान यांनी वारंवार डोळ्यांच्या त्रासाची तक्रार करूनही तुरुंग प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अहवालात करण्यात आलाय. दुसरीकडे पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्ला तरार यांनी मात्र खान यांच्या कुटुंबियांकडून पसरवले जाणारे दावे हे खोटे असल्याचं म्हटलंय. काही महिन्यांपूर्वीच इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. त्यानंतर पाकिस्तानात तणाव निर्माण झाला होता. मात्र इम्रान खान जिवंत असल्याचं सांगत सरकारनं ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतर आता इम्रान खान यांचा उजवा डोळा निकामी झाल्याचा अहवाल समोर आलाय. त्यामुळे इम्रान खान यांना तुरुंगातच संपवण्याचा सरकारचा डाव आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. चेरी ब्लॉसम म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो जपान. इथल्या एका शहरात दरवर्षी हा चेरी ब्लॉसमचा महोत्सव भरतो. मात्र यंदाच्या वर्षी उद्दाम पर्यटकांमुळे हा महोत्सव रद्द करण्यात आलाय. काय आहे त्यामागचं नेमकं कारण चला पाहूया. पर्यटकांची हुल्लडबाजी, चेरी ब्लॉसम रद्द.
उद्दाम पर्यटकांमुळे प्रशासन हैराण. जपानचं निसर्ग सौंदर्य पाहण्याची संधी हुकली. चेरी ब्लॉसम म्हणजे जपानमधल्या निसर्ग सौंदर्याचा आनंदोत्सव. दरवर्षी शेकडो पर्यटक चेरी ब्लॉसम महोत्सवासाठी इथल्या फुजी योशिदा या शहराला भेट देतात. मात्र यंदा पर्यटकांना या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येणार नाही, कारण उद्दाम पर्यटकांमुळे इथल्या प्रशासनानं हा महोत्सवच रद्द केलाय. माउंट फुजीच्या पायथ्याशी वसलेलं हे शहर वसंत ऋतूतील चेरी ब्लॉसमसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी तिथं मोठा महोत्सव भरवला जातो. यावेळी मात्र हा महोत्सव अचानक बंद करून आयोजकांनी इतक्या वर्षाची परंपरा पहिल्यांदाच मोडीत काढली आहे. पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक जाममुळे हैराण होऊन जपानमधील फुजी योशिदा शहरानं हा कठोर निर्णय घेतलाय. यंदा जगप्रसिद्ध चेरी ब्लॉसम फेस्टिवलच रद्द करण्यात आल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. पर्यटकांची वाढती संख्या शहराच्या व्यवस्थेवर मोठं ओझं ठरत होती. भीषण ट्रॅफिक जाममुळे लोक त्रस्त होते आणि अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत होते. पर्यटकांच्या गैरवर्तनामुळे स्थानिक लोकही हैराण झाले होते. हे प्रमाण इतकं वाढलं की पर्यटक स्थानिकांच्या घराची दारं उघडून परवानगी न घेता बाथरूम वापरायचे. काही जण त्यांच्या खासगी बागांमध्ये शिरायचे, तर काही लोक थेट रहिवासी जागांवरच शौचाला बसत होते. या बेशिस्त पर्यटकांनाच कंटाळून यंदाचा हा चेरी ब्लॉसम फेस्टिवल रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं इथल्या महापौरांनी जाहीर केलाय. हा उत्सव 2016 मध्ये अराकुरायामा सेंगेन पार्क या ठिकाणी सुरू झाला, जिथून पॅगोडा आणि माउंट फुजीचं दृश्य अत्यंत मनोहारी दिसतं. पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उत्सव सुरू करण्यात आला. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे आणि जपानी चलन येन कमकुवत झाल्यानं इथली गर्दीही प्रचंड वाढली. इथं येणाऱ्या पर्यटकांकडून 5 ते 10 युरो शुल्क आकारलं जातं. पर्यटनाच्या हंगामामध्ये इथं दररोज 10,000पेक्षा अधिक लोक येतात. एवढ्या पर्यटकांना सांभाळणं आता शहराच्या क्षमतेबाहेर गेलंय. चेरी ब्लॉसम फेस्टिवल रद्द केला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यातही पर्यटक येत राहतील अशी अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे. हा निर्णय जपानमधल्या ओव्हर टुरिझमवर नियंत्रण मिळवण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा भाग मानला जातोय. गेल्या वर्षी जपानमधील आणखीन एका शहरानं पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी एका प्रसिद्ध स्पॉटवर मोठा काळा पडदा लावला होता. केवळ जपानच नाही तर रोम आणि व्हेनिस सारखी शहरही आता गर्दी नियंत्रित करण्यासाठी एंट्री फी सारखी पावलं उचलतायत. त्यामुळे निसर्गाचा आनंद लुटताना बेशिस्त वागणाऱ्या पर्यटकांना धडा शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच जपानमधल्या या छोट्याशा शहरानं उचललेलं पाऊल निश्चितच कौतुकास्पद आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. न्यूजमध्ये आपण इतरही घडामोडी पाहणार आहोत, पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू वॉशिंग्टनमध्ये दाखल झालेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ते महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत. इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास हा या भेटीमागचा मुख्य केंद्रबिंदू आहे. जगभरातल्या इतरही महत्त्वपूर्ण घडामोडी पाहूयात, अर्थात झटपट. बातमी अमेरिकेतून. अमेरिकेतील टेक्सास शहरात मोठी खळबळ उडाली आहे. टेक्सासमधील एल पासो विमानतळावर मेक्सिकन ड्रग्ज कार्टेलच्या ड्रोनच्या ताफ्यानं घुसखोरी केल्यामुळे विमानतळ अचानकपणे बंद करण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ 10 दिवस बंद करण्यात आलंय. चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाई शहरात बुधवारी एक भयानक घटना घडली. शहराच्या मिनहांग जिल्ह्यातल्या एका गजबजलेल्या चौकातील रस्ता अचानकपणे खचला आणि तिथे एक महाकाय खड्डा तयार झाला. भुयारी रेल्वेच्या कामादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर आलंय. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सोमालियाची राजधानी मोगदिशू इथं स्टार काइट एअरलाइन्सच्या एका प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. सोमालियातील अदेन आदे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच स्टार काय एअरलाइन्सचं प्रवासी विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर कोसळलं. सुदैवानं या विमानात असलेल्या सर्व 55 प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आलंय.
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियातील टम्बलर रेंज सेकंडरी स्कूलमध्ये झालेल्या भीषण गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झालाय तर 25 जण जखमी झालेत। या हल्ल्यानंतर मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असून त्यानं स्वतःला इजा केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। वर्ल्ड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही।